तर चला 9:45 वाजलेले आहेत संध्याकाळ. ए पॅन्थर बाहेर जाऊन येतोय घाणीत डायरेक्टली घुसतोय घरात. तर 9:45 वाजलेले आहेत. सागरचा केक कट करायचा आहे बर्थडेचा. तिकडे जाऊया. हा बघा काय बाबडे माझ्या ए टक्कर लावणे कुत्र्यांचा काय कळतच नाही मला पोराचं. पॅन्थर म्हणजे याच्या डोक्यावर परिणाम झाले. ए भैया कुठे गेली रे सगळी खाऊन गेली का? चिकू झालं गाव भटकून झालं का? ए ये म्हणून नकोस त्याला. आणि विर्या मम्मी विर्यासोबत भांडण होते तिची नको. एक अगं मम्मी विर्यासोबत भांडण होते त्याची गप की. ए एवढं का वाटत आपल्या गल्ली में क्या केक बनवून छान आणलाय. पहिला त्यांचं शूट घ्यायचं ऑर्डर देऊन आणलाय. हेलिकॉप्टर ते आतूच आहे काय? किती वाजलं? 200 ए ग बस आता काय करत आहे? डोळे बंद कर बघ कसं आहे. काय खास दिला नाही नवीन एक मित्राने आवडत दिली. हा खास दिला नाही का? अरे वा मस्त दिलाय की. खास नाही किलो आहे तो. हा पण किलो असू दे पण अरे अर्धा किलो तर 250 झाला. ही जो आहे ना हे आर्टिफिशियल आहे का डुप्लिकेट आहे? आर्टिफिशियल आणि डुप्लिकेट म्हणजे तयार काय मस्त आहे रे. चल का केक मस्त आहे ना. आपण कधी असलीच केलं नाहीये. हे माझ्यावरती चॉकलेट आहे. केक चॉकलेट. अरे चॉकलेट केक असते नाही ते प्लास्टिक आहे. हे प्लास्टिक असते. ए बाबा नो बच्चा बच्चा उचलून तोंडात घाल चाल. मी तेच म्हणणार होते. पोरींच्या ते आवाज ते बंद कर रे जरा. पोरींच्या बर्थडेला केक असल्यागत पण असू दे. डिझाईन जरा मला जर सांगशील का नाही डिझाईन तुला सुचवली असते. त्यांना म्हणलं माझ्या हिशोबाने तू दे दर ग. हा गेले ए गपरे. क्वीन नाही रे किंग आहे. बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मामा. अरे थांब रे थांब. ए ती प्लास्टिक आहे. पहिला पप्पाला ए तू ठेव. ए ठेव रे. काय चालू आहे इकडं? जुग जुग जिओ अजून 4 रेसिपी येऊ देणार. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? काल भरपूर साऱ्या जणींनी वाट बघितली असेल की बाबा व्हिडिओ कधी येतो. लेट पण थेट अशी कम्युनिटी टाकलेली होती. काही जणांना मिळाले असेल, काही जणींना मिळालं नसेल. मी त्यात कमेंट वाचल्या. काही जणींचं असं म्हणणं होतं की ताई मी तुला सांगत होते ना पावसामध्ये तू भिजू नको. मग तू भिजली होती मग तू आजारी वगैरे पडली असेल वगैरे. तर नाही, आजारी वगैरे नाही पडली. तब्येत वगैरे सगळं व्यवस्थित आहे. मी पावसात भिजल्यानंतर आजारी पडेल असं नाही. पण जेव्हा वाऱ्याच्या संपर्कामध्ये येते ना तर वारं बाधतं मला. म्हणजे बऱ्याच जणांना थोडंसं पावसात भिजलं की बाधतं. पण मला ना वाऱ्यामध्ये गेल्यानंतर मग माझी तब्येत बिघडते. असं आता प्रत्येकाचं जसं काही लोकांना उन्हातून आल्यावर सुद्धा म्हणजे ताप येणं, कणकण येणं आणि काही लोकांना दुसऱ्याच्या संपर्कात गेल्यावर होतं. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तसं मी आहे व्यवस्थित. चला एक नंबर आहे. मस्त आहे. आवडला मला. कुठेच अरे कुठेशी साधं केक आता आपण 250 रुपये घेतो. अर्धा किलो म्हणजे 500 रुपये किलो काय अडचण आहे. पण चांगला आहे की त्याचा मग तिथंच झाला की मग चौकात विक्री झाली ग.
अरे तो माझ्या ह्याला घेतलेला 350 रुपये घेतले की पैसे. हा चांगली आहे, क्वालिटी बेस्ट आहे. आधी काय सांगितलं नाही तुला? कुठला गावला याचा पत्ता? असंच मला एक जण मित्र म्हटला हा सागर केक महाग हा 50-100 महाग लागतो पण चांगला लागतो. पण महाग कुठं आहे? 250 रुपयाला आपण अर्धा किलो घेत होतो, मग 500 रुपयाला किलो. त्यात काय वेगळं झालं? फक्त त्यांचं काय चुकलं सांगू? हे जे डेकोरेशन आहे ना, हे जर त्यांनी चॉकलेट अरे त्याला वाटलं पोरगीचं आहे, नाव विचारायला हवं, तुम्हाला पाहिजे का सांग. चप्पल ही घालून आल्या, कुत्रं नेताना म्हणत्या तुझ्या लाडाचं चिक्या करतेस तू, मी तर काय होय रे, ह्या डेकोरेशनला 5 रुपये दिले तो. सगळीकडेच बोंब आहे बाबा. एकाला एकच आणले का दोघाला 2 आणली? दोघात मिळून. इकडे कर इकडे कर इकडे कर. वर ठेव, वर त्यात ठेव. सगळं गोडी गोडीत असताना लागली ह्या भावाभावांची भांडणं. कशासाठी? तर केकवरती जे डेकोरेशन केलेलं होतं ना, ते गोल्डन कलरचे बॉल वगैरे, ते पानं, ते काय ते आर्टिफिशियल होतं, पण त्याच्यासाठी बघा ते मला पाहिजे आणि तुला पाहिजे, किती तो दंगा. तुला मोबाईल देतो मग काय पाहा लागतो त्याला मारले. तिला का बाबा मारलाय? काय केलं? मी फक्त check करतो. दीदीने दणका खाल्ला की हसण्यासाठी. मोबाईल खेळ. नंतर खायला म्हणजे बरे एक काम करत जा, ऍपल वगैरे तसलं आणून देत जा पोरांना. फळ आणलं किती पोरांनी खाली जरा सांग बघ. का? आम्हाला 500 रुपये फळं एवढी कशाला आणायची? आपण लागतं तेवढंच आणायचं. फळ खात नाही तवा. पण फळं घालत जा, वरच्या असल्या जेवण घालण्यापेक्षा त्यांना फळं घालत जा. मी सगळं खायला म्हणून सांगितले बाबा. काय ते? 6ला जेवल्यावर ना. या विर्याला काय घातले का रे विरू? मला तेवढं गुरगुरत नाही, बाकी सगळ्यांना गुरगुरतोय. तशीच नाश्ता येत नाही. पॅन्ट घातलं बरं हरापूर. मी त्याला खाऊ टाकते रे कधी आल्यावर ना. हा आहे डिसानोचा पास्ता. तर याचं जे मॅन्युफॅक्चर आणि पॅकिंग जे झालेलं आहे ते इटलीमध्ये झालेलं आहे. याच्यामध्ये आहे 100% ड्रम्स वेट आणि सेमुलिना. हे जे आहे ते हाय प्रोटीनने भरलेलं आहे. 100% व्हेजिटेरियन प्रोडक्ट आहे. यामध्ये ना ट्रान्स फॅट नाही, कोलेस्ट्रॉल नाही. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आवडलेल्या आहेत मला या पास्त्या संदर्भात. यामध्ये कुठलेही आर्टिफिशियल कलर वगैरे वापरलेले नाही. आज पास्ता जो आहे तो मी कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे. तुम्हालाही सांगते बघा, असं जर बघायला गेलं तर पास्ता शिजायला खूप वेळ लागतो. पातेल्यामध्ये ओपन शिजवण्यापेक्षा ना कुकरमध्ये पाणी टाका, थोडंसं तेल टाका, मीठ टाका आणि पास्ता डायरेक्टली टाकायचा आणि एक शिट्टी द्या. अगदी गरगरीत असा पास्ता जो आहे तो शिजला जातो. तुम्ही जर लहान मुलांना वगैरे खाऊ घालणार असाल ना तर एकदा जरूर ट्राय करा. आणि हे जर पास्ता पूर्णपणे गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे, म्हणजे गव्हापासून बनवलेला आहे, त्यामुळं अगदी लहान लेकरांना सुद्धा तुम्ही खाऊ पिऊ घालू शकता. असो, त्याच्यानंतर मग भाजीची वगैरे तयारी करून घेतली. तुम्ही जर सागरच्या वाढदिवसाचा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल आणि मी पण थोडंसं तुम्हाला इथं शेअर करते. म्हणजे मला काही कमेंट होते की ताई तुझी चिडचिड होत नाही का, तुला रागराग येत नाही का वगैरे अशा तशा. तर तुम्हाला एक गोष्ट खरी सांगू, मला चिडचिड येणं, रागराग येणं म्हणजे ही पोरं भांडतात ना
त्याचा मला खरंच कंटाळा येतो आणि त्यांच्यामुळे माझी चिडचिड होते सगळ्यात जास्त. माझी चिडचिड काय घरातलं कुठलं हे ते नाही आहे. आता आर्यन आणि किट्टू एका जागी 2 मिनिट जरी अभ्यास करत असेल तरी एक म्हणणार फॅन लावू नको, दुसरा म्हणणार फॅन लाव, मला गरम होते. एकत्र अशी कुठं बाबा झोपलेले आहेत, ते एक म्हणणार मला चादर ती पाहिजे, हे म्हणणार मला. म्हणजे काही कारण नसताना ज्यावेळेला हे पोरं किरकिर करतात, भांडतात छोट्या छोट्या गोष्टीवरती ना, त्यावेळेला माझी चिडचिड होते बघा. आणि तुम्ही आता पाहिलं असेल तिथं काय होतं का, नुसता दंगा आणि नुसती भांडणं. मला ह्या भांडणाचा मात्र वैताग आलेला आहे की हे जे पोरांची घरातली भांडणं असतात किंवा 4 पोरं एका जागी आल्यानंतरची जी भांडणं असतात, तर गावी गेल्यानंतर मी तर तोंडाला कुलूपच लावलेलं. तिकडं काय करतात ते करा, मग ते आर्यन असू दे, हार्दिक असू दे, आयुष्य असू दे आणि आरो असू दे, तिकडं काय कोणाकडे लक्ष दिलेलं नाही. पण जेव्हा असं इथं 4 एकत्र येतात आणि भांडतात ना, असं इरिटेट होतं. आणि घरामध्ये सुद्धा किट्टू आर्यनमुळं मला जी चिडचिड भरपूर होते त्या दोघांच्या भांडणामुळं छोट्या मोठ्या गोष्टीसाठी. मग यामध्ये डोकं कसं मी शांत ठेवते सांगते, की बोलते, ओरडते, सगळं बघते, ऐकलं ठीक, नसल तर एखादी पनिशमेंट द्यायची, काम लावायचं एक्स्ट्रा. या बदल्यात मी शिक्षा काय देते यांना, काम लावते एक्स्ट्रा. तू हे काम कर, परशी पुसायची नसली तर म्हणायचं तू परशी पुसून घे. मग ते एक चिडचिड करतात पोरं पण, की बाबा जरा काही झालं की मम्मी लगेच आपल्याला कामाची शिक्षा देते, अभ्यासाची शिक्षा देते, ते पण असतं. आणि दुसरी गोष्ट, मला अजून जरी वाटलं म्हणजे माझ्या डोक्याच्या वर गेलं एखाद्या वेळेस असं काय, तर मी ना पोरांना एखादा झपाटासुद्धा देते. मी टिपिकल आपली आई, जे आमच्या आई आजी होत्या, मी तशीच आहे. बऱ्याच जणी म्हणतील की आता काळ बदलत चाललाय, काळ बदलत चाललाय, सगळं आहे. आता काळ असा पण बदललाय ताई नो, की मुलं म्हणतात आमच्या रूममध्ये विचारून या, वाजवून या, आमच्या म्हणजे आमच्या मोबाईलला हातच लावायचा नाही, परमिशनच घ्यायची. जोपर्यंत त्यांची लग्न होत नाही आहेत तोपर्यंत ह्या गोष्टी त्यांना लागू होत नाहीत. जेव्हा लग्न होतील तेव्हा ज्याचे त्याचे पार्टनर ते पण हे करतील. पण असं पण नाही आहे की आईवडिलांनी त्यांची शेवटपर्यंत म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा विचारपूस करायची नाही आहे. काळजीपोटीच आपण करू शकतो ना, अगदी आपलं मूल म्हातारं होईपर्यंत आपण त्या गोष्टी करू शकतो, कारण तो आपला अधिकार आहे. आपण प्रेमासाठीच करतो सगळ्या गोष्टी. आता मी मुलांना मोबाईल वापरू देत नाही. माझ्या घरात असे नियम आहेत की रूममध्ये अभ्यास करताना कडी लावून अभ्यास करायचा नाही. तुम्ही जरी संध्याकाळी झोपला, रूममध्ये जर झोपला असेल तर आतनं दाराला कड्या लावून तुम्ही झोपायचं नाही. दारं पुढं करा किंवा उघडी ठेवा, जेणेकरून असं कुठलंच हे नाही केलं की जे आता चाललेलं आहे ना, एकदम आपले जसे गावची माणसं म्हणा किंवा अजूनही बऱ्याच घरात अशी उदाहरणं आहेत, अशा पद्धतीनं माझं मुलांशी वागणं राहणं असतं. त्यामुळे मी त्यामध्ये ओरडू दे, त्यांना काय बोलू दे, ते तेवढ्यापुरती जर रागायला येतात पुन्हा सोडून देऊन, जसं आपण कसं आपल्या आईनं अगदी वळ उमटेपर्यंत मारलं तरी पण आपण आई म्हणून जात होतो ना, तशीच माझी मुलं पण हे येतात. त्यामुळे होऊन जातं, थोड्या वेळेचं वातावरण जरा तापलेलं असतं, त्याच्यानंतर मग दोन्ही पण राग विसरून जातात. अजिबात ते मनावर घेणं किंवा त्या गोष्टीसाठी अडून राहणं होत नाही. आणि मी पण थोडक्यात थोडकं घेते. आणि मेन म्हणजे डोकं पण शांत ठेवणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला ह्या वयातल्या मुलांचं. तरी आता हे बघा 11वीला गेले, हे 9वीला गेले, तरी पण यांना कळत नाही कुठल्या गोष्टीसाठी आपण भांडतोय, काय करतोय. थोडं समजावून सांगायला लागतंय, थोडं ओरडून सांगावं लागतंय. होऊन जातंय. आपलं डोकं आहे, आपणच ठरवायचं थोडंसं शांत कसं घ्यायचं, काय घ्यायचं. आणि थोडंसं मुलांच्या पण बाजूनं ज्या गोष्टी गरजेच्या आहेत विचार करणं, ते त्यांच्या बाजूने विचार करायचं. तर थोडीशी अजून कॉपी घेतले. पॅन्थर बघा, पॅन्थर इथं झोपलाय, टायसन तिथं आहे, बाकीदार. पाऊस पडला की येऊन घरात घुसायला बघतात. पाऊस जर नसेल तर मग दारात बसतात. आता पाऊस थोडासा बारीक बारीक झिमझिम. पाऊस पण असा पडायला लागलाय ना की तो म्हणजे म्हणतात ना, यायचं आणि फक्त आशा दाखवून जायचं. एकदम बारीक येतोय, कधी थोडासा मोठा येतोय आणि कधी एकदम बंदच होतोय. मला वाटतं की ते वारं जे सुटलेलं आहे ना, त्यानं काय होतं की ढग पळवले जातात, तसा काहीतरी प्रकार असेल. वाऱ्यामुळे कदाचित पाऊस पुढं 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 सरकत असेल. असं आज ना सगळे बेड वरनं खालीपर्यंत सगळे बेड मी स्वच्छ करून घेतले. कारण मध्यंतरी पाहुणे आले होते ना, तेव्हा त्यांचं एक छोटं बाळ होतं. मी नाही दाखवलं, काही काही आलेले गेलेले पण तुम्हाला माहीत नसते व्हिडिओमध्ये, कारण मी दाखवत नाही, काही लोकांना दाखवत नाही, काही पाहुण्यांना पण दाखवत नाही आहे. तर त्या बाळानं कसं की तेल जे आहे ते थोडंसं नॉर्मली इथं सांडलेलं होतं. आणि परवा किट्टोनं काय केलेलं होतं, तेल सांडलं, सगळं झालं आणि किट्टोनं त्याच्यामध्ये भरीसभर पावडर सांड, कुठं काय सांड, अशा खूप साऱ्या गोष्टी झालेल्या होत्या बेडवरती. मग ते सगळं आज म्हटलं चला व्हॅक्यूम करूया. व्हॅक्यूम केलं आणि आज म्हटलं व्हॅक्यूम क्लीन करूया. हे काय एका दिवसाची घाण नाही बरं का. तुम्ही म्हणताल ताई तुझं घर आहे का कोंडाळा आहे, एका दिवसात एवढी घाण निघाली, तर नाही. हे जवळजवळ 8-15 दिवसाची घाण आहे. सोपं, गाद्या, हे एवढ्याच गोष्टी मी क्लीन करते. परशीला मी वापरत नाही हा व्हॅक्यूम. हा फक्त आणि फक्त अशा गोष्टींसाठी वापरते की जिथं हा पण व्यवस्थित टिकला पाहिजे ना. कुठं पण धुमसलं तर मग ते मोटरला ताण येतो, गरम होणं म्हणा, या गोष्टी खूप असतात. त्यामुळे व्हॅक्यूम पण जपून वापरावा लागतो. हा व्हॅक्यूम घर झाल्याचा आहे.
अजूनही खूप सुंदर. मी तर म्हणेन की माझ्या ह्याच्यातला पार्ट हा सगळ्यात बेस्ट आहे हा. आणि आगारोचे पण आहेत, पण आगारोचे कसे की प्रत्येक ह्याचे पार्टचे सेपरेट. म्हणजे आता सोप्याचा असेल क्लिनिंगचा तो वेगळा आहे, गाद्यांचा वेगळा आहे, पण हा ना सगळीकडे आहे, पण ड्रायमध्येच फक्त. बाकीचे जे आहे ते माझे आपण ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे पाण्याचा स्प्रे करून सुद्धा वापरू शकतो असे पण आहेत. आता जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे सगळं. चला मी या व्हिडिओचा इथं एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता जरूर लाईक करा. पुन्हा एकदा मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.